myself Gulab Thomre and welcome to the channel Edion Tips. बघा आजपासून नाही बघा आपण नवीन चॅप्टर स्टार्ट करतो, दॅट इज रेस्पायरेशन. आता पाठीमागे लेक्चर आपण दॅट इज द फोटोसिंथेसिस कंप्लीट केला होता आणि प्लांट फिजिओलॉजीमधला हा दुसरा चॅप्टर आहे. आय होप की फोटोसिंथेसिसमध्ये तुमचे काय डाऊट्स नसतील आणि जरी काय असतील देन यू कॅन आस्क इन कॉमेंट सेक्शन. ओके, आजपासून नवीन चॅप्टर स्टार्ट करत आहोत, दॅट इज द रेस्पायरेशन. हा चॅप्टर म्हणजे बऱ्याच स्टुडंटला समजत नाही की म्हणजे काय नेमकं कसं चाललं आहे कुठं काय. सो आय विल ट्राय टू म्हणजे एकदम असं आपल्या एकदम नॉर्मल लँग्वेजमध्ये आणि तुम्हाला समजेल अशा लँग्वेजमध्ये सांगायचा ट्राय करेन. ओके, ओके, विल गेट दिस टॉपिक. ओके, लेट्स स्टार्ट. रेस्पिरेशन म्हणजे काय, पहिल्या स्टार्टिंगला म्हणजे आपण जे डेली लाईफ ॲक्टिव्हिटीज करतो तर त्या लाईफ ॲक्टिव्हिटीजला एनर्जी कुठून भेटते आपल्याला, म्हणजे ॲब्सॉर्प्शन म्हणा किंवा ट्रान्सपोर्ट, मुवमेंट, रिप्रोडक्शन, ब्रिदिंग, या सगळ्या थिंग्सला आपल्याला एनर्जी कुठून भेटते. तर एनर्जी कुठून भेटते किंवा हाऊ दिस एनर्जी इज युटिलाइज, यातले ऑब्वियसली आपल्याला क्वेश्चन पडणार ना. फूड गिव्स द सेम अमाऊंट ऑफ एनर्जी, असली सगळी एनर्जी क्वेश्चन पडणार. देन ऑल एनर्जी रिक्वायर्ड फॉर लाईफ ऑप्टेंड ऑक्सिडेशन ऑफ द सम मॅक्रोमोलेक्युल, इज फूडच्या ऑक्सिडेशनमधून आपल्याला एनर्जी भेटते. ओके, अच्छा, म्हणजे हा पहिला जो पार्ट आहे ना, हा पार्ट जस्ट एक काय म्हणतात एक रीडिंग करून घ्यायचं आहे. यात जास्त असं एक क्वेश्चन विचारण्यासारखे काही असे चान्सेस नाही, परंतु तरी पण आपण एकदा रीडिंग करूया. ओनली ग्रीन प्लांट्स अँड सायनोबॅक्टेरिया कॅन प्रिपेअर देअर ओन फूड. ओके, म्हणजे काय म्हणते, ओनली ग्रीन प्लांट्स अँड सायनोबॅक्टेरिया कॅन प्रिपेअर देअर ओन फूड. ओके, कोण आहे, ग्रीन प्लांट्स अँड सायनोबॅक्टेरिया ओन फूड. ओके, ओन फूड बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस अँड केमिकल कन्वर्ट. हे सगळं फोटोसिंथेसिस ओनली कंटेनिंग क्लोरोप्लास्ट. फोटोसिंथेसिस पण कुठं होते, जिथं फक्त क्लोरोप्लास्ट दॅट आर मोस्ट लोकेटेड इन सुपरफिशियल लेयर्स कॅरी आउट फोटोसिंथेसिस. हेन्स इन ग्रीन प्लांट्स अदर प्लांट टिश्यूज नॉन ग्रीन need food for oxidation. Okay, hence food has to be translocated to non-green parts. Animals are heterotrophic. Yes, obviously animals heterotrophic. Okay, that is they obtain food from the plants. They may be directly असू दे किंवा indirectly. Saprophytes like fungi are dependent on dead and decaying matter. What is important, fungi सुद्धा काय हेट्रोट्रॉपिक आहे, फक्त डेडवरती डिपेंड असते. ओके, दॅट्स ऑल. जस्ट 1 minute. जस्ट 1 minute guys. राईट. ओके, फंगाय, दॅट्स ऑल. त्यानंतर काय म्हणते, व्हॉट इज इम्पॉर्टंट रिकॉग्नाइज लाईफ प्रोसेस कम्स फ्रॉम प्रोटीन. दिस चॅप्टर डील सेल्युलर रेस्पायरेशन. या चॅप्टरमध्ये आपण सेल्युलर रेस्पायरेशन बघणार आहोत. ओके, photosynthesis of course takes place in the chloroplast, whereas breakdown of complex molecules energy takes place in cytoplasm and mitochondria. The breaking of CC bonds complex compounds through oxidation, while the leading considerable amount of energy is released. That is called as respiration. Okay, respiration. आणि ह्याच्यातून जे कंपाऊंड्स दॅट आर ऑक्सिडाइज्ड ड्युरिंग दिस प्रोसेस आर कॉल्ड रेस्पिरेटरी सबस्ट्रेट्स. ओके, रेस्पिरेटरी सबस्ट्रेट म्हणजे ऑक्सिडेशन इज कॉल्ड एज अ रेस्पिरेशन. आणि ह्याच्यात जे ऑक्सिडाइज्ड सबस्ट्रेट का ऑक्सिडाइज्ड कंपाऊंड जे असतात ना, ऑक्सिडाइज्ड कंपाऊंड इज कॉल्ड एज रेस्पिरेटरी सबस्ट्रेट्स. Okay, that's all. Usually carbohydrates are oxidized to release energy, but proteins, fats and even organic acids can be used under certain conditions. Is a during oxidation within that's all. Nothing area मध्ये जास्त असं काही नाही. ड्युरिंग ऑक्सिडेशन एनर्जी substrates is not released into the cell or in single step. It is released in म्हणजे ऑक्सिडेशन ऑफ कार्बोहायड्रेटचं ऑक्सिडेशन, कार्बोहायड्रेट किंवा फॅट असू दे किंवा
ऑक्सिडेशन होतं ते एका स्टेपमध्ये एनर्जी रिलीज होत नाही, तर सिरीज ऑफ स्टेप्स होते कंट्रोल्ड बाय द एन्झाइम अँड इट इज कॉल्ड ट्रॅप्ड ॲज अ chemical energy in the form of ATP. Okay, here ATP acts as currency of the cell. That's all. बस एवढं लक्ष जस्ट एकदा रीड करून घ्या, क्वेश्चन पडण्यासारखं जास्ती काही नाही. डू प्लांट्स ब्रीथ? ओके, डू प्लांट्स ब्रीथ? Well, the answer not so direct, hence yes, the plants require O2 for the respiration. म्हणजे प्लांट्सला O2 लागतो रेस्पायरेशनसाठी. प्लांट्स हॅव टू सिस्टमिक, बट प्लांट्सला म्हणजे ॲनिमल्स सारखं नो स्पेशलाइड ऑर्गन्स फॉर, बट दे हॅव स्टोमॅटा अँड लेंटिसल्स. ओके, यांच्याकडे काय असतं आहे? स्टोमॅटा. कशासाठी? ब्रीदिंगसाठी. ब्रीथसाठी काय? स्टोमॅटा. and another one is lenticels. Okay, lenticels for this purpose. There are several reasons why plant can get along without respiratory organs. म्हणजे respiratory organs नसतात because एकतर म्हणजे each plant take care of its own gases exchange units. Okay, म्हणजे प्रत्येक each plant part take care of its own gases exchange units. There is a very little transport of gases from वन पार्ट टू अनदर. परत दुसरी म्हणजे सेकंड म्हणजे प्लांट्सला एवढी जास्त डिमांड नसते गॅसेस एक्सचेंजची. दॅट्स वन. अँड थर्ड वन इज द डिस्टन्स दॅट गॅसेस मस्ट डिफ्यूज थ्रू इन लार्ज, दॅट्स द बल्की इज नॉट ग्रेट. दॅट्स ऑल. बस एवढं लक्षात ठेवा, 3 रिझन्स आहेत. ओके, आणि त्यानंतर ही ही रिॲक्शन रिमेंबर करा. दॅट्स ऑल, nothing in this. त्यानंतर in any case all living breakdown of glucose to pyruvic acid is called glycolysis. That's all. यामध्ये जास्त असं क्वेश्चन पडण्यासारखं काही नाही आहे. जस्ट रिमेंबर एवढं सांगितलं, एवढं जस्ट एकदा रीड करून घ्या. जास्त असं काहीच नाही आहे. जस्ट 1 मिनिट. ओके, डन. जस्ट आणखी एकदा रीड करून घ्या बस. दे हॅव ऑल्सो स्पेशल ओपनिंग कॉल्ड lenticels. द सेल्स ऑफ द इंटेरियर डेड अँड प्रोव्हाइड मेकॅनिकल सपोर्ट. ओके, दस द मोस्ट ऑफ द सेल्स ऑफ प्लांट लिस्ट कॉन्टॅक्ट इयर. ओके, जस्ट एकदा रीड करून घ्या. एवढं जास्ती यात असं इंट्रोडक्टरी पार्टमध्ये जास्ती काही नाही आहे. पहिल्या स्टार्टिंगला इथं रेस्पायरेशन म्हणजे काय, त्यानंतर रेस्पायरेटरी सबस्ट्रेट्स, आणि त्यानंतर इथं 3 रिझन्स दिलेत. हे 3 रिझन्स एखाद्या वेळेस विचारले तर एक्झाममध्ये विचारू शकतात. हे 3 रिझन्स एक लक्षात ठेवा. अँड त्यानंतर ग्लायकोलिसिस म्हणजे काय, ग्लुकोज टू पायरुविक ॲसिड. इथून पुढचा पार्ट जो आहे ना, दॅट इज इम्पॉर्टंट पार्ट. ओके, थँक्यू सो मच. दिस वॉज द जस्ट इंट्रोडक्टरी लेक्चर. सो या लेक्चरवरून असं काय म्हणतात, जज करू नका की म्हणजे असं शिकवणार तसं शिकवणार म्हणजे समजलं नाही इथून पुढचं वगैरे, असं डोंट जज. हे जस्ट एक इंट्रोडक्टरी लेक्चर होतं. सो जास्ती यात तसं शिकवायसारखं पण काही नव्हतं. सो आय हॅव टेकन इट कॅज्युअली, कारण यात शिकवायसारखं पण काही नव्हतं. मी ॲक्च्युली लेक्चरच घेणार नव्हतं, परंतु काय स्टार्टिंगचा पार्ट मग असं नाही घेतल्यासारखं वगैरे होतं. सो आय हॅव जस्ट टेकन ओव्हरव्ह्यू. इथून पुढचा पार्ट वी विल कंटिन्यू. ओके, thank you so much. Bye bye.